नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कारागृहातील मंडल क्रमांक 7 मध्ये कैद्यांकडून सुमारे 1,07,800 रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोघा कैद्यांसह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 10 डिसेंबर रोजी सकाळी 9:40च्या सुमारास कारागृहातील मंडल क्रमांक 7 मधील यार्ड क्रमांक 1 आणि 4 मध्ये तपासणी करण्यात आली होती। या दरम्यान बंदी दिलीप कचरू सोळुंके यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे 104 ग्राम चरस गांजा सदृश पदार्थ, 31.5 मिलीग्रॅम MD सदृश 4 मिलीग्रॅम आणि 15 रोलिंग पेपर असा अंमली पदार्थांचा साठा मिळून आला। न्यायालयीन बंदी स्वप्नील दिनेश उणवणे यांच्या सांगण्यावरून एका अज्ञात इसमाने हे अंमली पदार्थ बेकायदेशीर मार्गाने कारागृहात पोहोचवले असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकरणी कारागृह हवालदार सुनील सोमा रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे अंमली पदार्थ नेमकी कारागृहाच्या आत कसे पोहोचले याचा तपास जरी पोलीस करत असले तरी दुसरीकडे मात्र नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी नितीन चव्हाण, नाशिक रोड।